जय भीम जय शिवराय. मी संजय चोरपगार, जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती. काल दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला झालेला आहे. त्या लाठी हल्ल्यामध्ये बरेचसे विद्यार्थी जखमी झालेले आहेत आणि पोलिसांनी जो अमानुष अत्याचार केला आहे त्याच्या विरोधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे दिनांक 23/7/2026 रोजी गुरुवारला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. म्हणून सर्व तमाम विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना असं आवाहन करण्यात येत आहे की या बंदच्या मोर्चामध्ये, या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपला रोष दाखवावा. कारण या देशामध्ये हुकुमशाही होत आहे. नीटचे पेपर फुटत आहेत. नीटच्या पेपरमध्ये त्याच्यासाठी उपोषणाला बसलेले सोनम सर यांनी 19 दिवस उपोषण केले आहे. 19 दिवस उपोषण करून 20व्या दिवशी त्यांना पोलिसांनी उचलून नेलेलं आहे. पोलिसांनी उचलून नेल्यावर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. अभिजित दिपके हे सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत. हे लोक जेव्हा संसदेवर निवेदन देण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना लाठीने मारझोड केली. लाठी मारणारे जे पोलीस होते त्यामध्ये निळ्या रंग काढलेले काही पोलीसवाले होते. त्यांनी त्यांच्यावर नेम प्लेट सुद्धा नव्हतं त्यांच्याकडे, परंतु त्यांच्या हातात लाल धागे होते. हे पोलीस होते की आणखीन कोणी होते? या शासनानं क्रूरता इतकी केलेली आहे की विद्यार्थ्यांना सडो की पडो मारझोड केलेली आहे. किती विद्यार्थी त्यामध्ये जखमी झालेले आहेत. अश्रू धारूच्या नळकंड्या सुद्धा फेकलेल्या आहेत. आणि या अत्याचार झाल्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची एक हाक दिलेली आहे. त्या हाकेला आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि महाराष्ट्र बंदच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढं या ठिकाणी सांगतो. थांबतो. जय भीम जय शिवराय.